why you need not worry about anything. आणि म्हणून आपण कुठल्याही गोष्टीची काळजी करायची आवश्यकता नाही. No matter what you're going through, आपण कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असलो God is well aware of everything that happens to us. तरी आपल्या जीवनात जे काही होतं ते सगळं काही देवाला व्यवस्थित ठाऊक आहे. Amen. आमेन. So all the promises are for his children, that is us. सारी अभिवचनं त्याच्या मुलांसाठी म्हणजे आपल्यासाठी आहेत. That's why we need to live joyfully. आणि म्हणून आपण आनंदाने राहायची गरज आहे. Even in the midst of trials and sufferings. संकटांमध्ये त्रासांमध्ये सुद्धा Knowing for sure हे खात्रीपूर्वक रीतीनं जाणून that God is with us की परमेश्वर आपल्या बरोबर आहे and he will help us. आणि परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Blessings of living a committed life. एक करारी जीवन जगण्यामागचे आशीर्वाद. We'll open our Bibles to 1 Corinthians 15th chapter verse 58. 1 करीन 15वा अध्याय 58 वचन. Therefore, my beloved brethren, be ye steadfast, unmovable, always abounding in the work of the Lord, for as much as you know that your labor is not in vain in the Lord. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही स्थिर व अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. Praise God. आमेन. We need to be unmovable, आपण अढळ असायला पाहिजे. not to move easily. सहजासहजी हलायला नको. We need not give in and give up. आणि हार सहजासहजी मानायला नको. Amen. Amen. Be committed to God. देवाला करारी राहा. No matter what the situation is around you, परिस्थिती आपल्या अवतीभोवती काही जरी असली be committed to Him. तरी देवाला करारी राहा, समर्पित राहा. So the first point we are learning is what is commitment. पहिला मुद्दा आपण शिकत होतो किंवा आहोत तो म्हणजे करार म्हणजे काय, समर्पण म्हणजे काय. So commitment also means becoming a bond servant of God. करार म्हणजे असंही की आपण देवाचा एक बांधील गुलाम होणं. Amen. आमेन. That's what Paul says. Paul, a servant of God. आणि तेच पॉल म्हणतो की पॉल जो देवाचा दास, देवाचा चाकर. Amen. Amen. So here the word is slightly contorted because actually in Greek it means slave. ग्रीक मध्ये खरं म्हटलं तर त्याचा अर्थ गुलाम असा लागतो, पण इथे मात्र थोडं शब्दांमध्ये फेरफार आहे. It means bond servant. म्हणजे बांधील गुलाम, कायमचा गुलाम. And you know, then the position of slave is so downgrade that people don't want to use that term anymore. आणि गुलामांची अवस्था किंवा गुलामांचे हे काम इतक्या खालच्या दर्जाचं मानलं जायचं की लोक त्यांना जुमानतच नसत. You know, these days you have abolished slavery. अलीकडच्या दिवसांमध्ये आता गुलामगिरी संपुष्टात आलेली आहे. So you no more speak about slaves. मग अलीकडे आपण गुलामांविषयी बोलत नाही. We just speak about it as servants. आपण केवळ चाकर, दास, सेवक, नोकर असं म्हणतो. That's why the English term servant is being used in the KJV or most of the versions. आणि म्हणून केजीव्ही किंवा जास्तीत जास्त भाषांतरात इंग्लिश मध्ये सर्वंट हा शब्द आहे. But actually it is slaves. पण खरं म्हटलं तर तो गुलाम हा शब्द आहे. And in a crude way it means bondage. आणि गुलाम म्हटलं की त्याचा अर्थच असा लागतो की दास्यगिरी, बंधन. Like in the children of Israel were under bondage. जसं इस्रायली of मुलं Egypt. गुलामगिरीमध्ये होती, बंधनात होती मिस्र देशाच्या. But that bondage is different and the bondage Paul is in is different. परंतु ते बंधन वेगळं आणि ज्या बंधनामध्ये पॉल आहे, ज्या बंधनाविषयी पॉल बोलत आहे, ते बंधन, ती गुलामी वेगळी. Because that bondage that we see, that when the children of Israel are in Egypt, that bondage is forceful bondage. कारण इस्रायली माणसं मिस्र देशामध्ये जेव्हा होती तेव्हा जी गुलामगिरी आपण पाहतो ती बळजबरीने त्यांच्यावर थोपण्यात आलेली होती. Amen. आमेन. But this bondage that he speaks about is voluntary bondage. पण पॉल ज्या बंधनाविषयी किंवा गुलामगिरीविषयी बोलत आहे ते स्वेच्छेने अंगीकारलंय, स्वेच्छेने स्वीकारलंय. And we have a law in the Old Testament. व जुन्या करारामध्ये नियम आहे. In Exodus 21, निर्गमाचा 21वा अध्याय जर तुम्ही पाहिलात the Bible says, तर तिथे बायबल असं सांगत आहे की if the slave says, I love my master and my wife and my children and I don't want to go free, then his master must present him before God
Then his master must take him to the door or the doorpost and publicly pierce his ear with an awl. See? निर्गमाचा 21वा अध्याय 5 आणि 6. जर तो दास स्पष्ट म्हणेल की मी आपल्या धन्यावर, आपल्या बायकोवर व आपल्या मुलांवर प्रीती करतो, मी मोकळा होऊन जात नाही, तर त्याच्या धन्याने त्याला देवाकडे आणावे आणि त्याने त्याला दाराजवळ किंवा चौकटीच्या बाहीजवळ आणावे. मग त्याच्या धन्याने त्याचा कान आरीने टोचावा आणि नंतर त्याने त्याची सेवा निरंतर करावी. Did you see that? लक्षात येते का? This is voluntary slavery. याला स्वेच्छेने पत्करलेली गुलामगिरी म्हणतात. See, if he says, I love my wife and my children, जर तो असं म्हणाला की माझं माझ्या बायकोवर, मुलांवर प्रेम आहे, I love my master. माझ्या धन्यावर माझं प्रेम आहे. Now some will say, why? He should love his wife and his children, forget about the master. isn't आता it? काही लोक म्हणतील की बायको मुलांवर त्यांनी प्रेम करायलाच हवं, धन्याचं जाऊ दे, But see, मालकाचं जाऊ दे. in those times, पण त्या जमान्यामध्ये a slave, he didn't have any rights even on his own children, even on his own wife. जो गुलाम असायचा ना, त्याला स्वतःच्या बायकोवर आणि मुलांवर देखील काहीही हक्क नसायचा. When he didn't have rights on his own life, how can he have rights even for his wife and children? कारण तो गुलाम झालेला आहे आणि गुलाम झाल्यानंतर त्याला स्वतःच्या जीवनावर देखील काही हक्क नाहीये. तर स्वतःची बायको आणि मुलं तर फार लांब, त्यांच्यावर देखील त्याला काही हक्क नाही. A slave means he has no identification. गुलाम म्हणजे त्याला काही ओळखच नसते He हो. does not live for himself. गुलाम स्वतःसाठी जगतच नसतात. He is dead for himself. गुलाम स्वतःला मेलेले असतात Whatever his master says, he does. आणि जे काही त्याचा धनी त्याला सांगतो तेच गुलाम करतो. It's no longer he that lives. तो जगत नाही, He lives for his master. तर तो त्याच्या धन्यासाठी जगत आहे. He dies for his master. त्याच्या धन्यासाठी तो मरायचं म्हणतोय, मरायचं ठरवलंय. He wears what his master gives. त्याचा धनी त्याला जे देतो ते तो घालतो. He eats what his master gives. त्याचा मालक त्याला जे खायला देईल ते तो खातो. Even the taste he does not have. He just has to eat what his master gives. स्वतःची चवही तिथे कुठे त्याची संदर्भात येत नाही. त्याच्या मालकाने त्याला जे दिलं ते त्याने खायचं. That is slavery. त्याला गुलामगिरी म्हणतात. And here, इथे if this fellow says voluntarily I want to become a slave, that shows how much he loves his master. जर हा असं म्हणत आहे की मला स्वेच्छेने माझ्या धन्याचा गुलाम बनायचं आहे, तर त्याचं किती प्रचंड आपल्या धन्यावर प्रेम असेल याविषयीने इथे बोललं जात आहे. That means this master, he gives himself to another person, his plan, his dream. याचा अर्थ हा धनी दुसऱ्याला आपली योजना, आपलं स्वप्न देत आहे. And that is the kind of life we ought to live. आणि असल्या पद्धतीचं जीवन आपण जगायची आवश्यकता आहे. We don't live for ourselves now. We live for him who bought us with आपण a आता price. स्वतःसाठी जगत नाही, जगू नये. आपण ज्यांनी आपल्याला खंडून विकत घेतलेला आहे त्याच्यासाठी जगायला हवंय. See, we need to dream his dreams. We need to apply his plans. आपण त्याची स्वप्न पाहिजेत की त्याचं जे स्वप्न आहे ते माझं स्वप्न, त्याची जी योजना आहे ती माझी योजना, जे त्याला हवं ते मला हवं. See, a slave does not regard his own interests. गुलाम स्वतःचे काहीही इंटरेस्ट किंवा स्वतःचा काही लाभ, स्वतःचं काहीच पाहत नाही. He is devoted to the interest of his master. तर तो संपूर्णपणे आपला जो कोणी मालक किंवा धनी आहे त्या धन्याचं भलं कसं होईल, त्याचा कसा लाभ होईल हेच पाहतो. Praise God. Amen. And Paul says, I am that kind of a person to my Lord Jesus आणि Christ. पॉल म्हणतो की मी अशा पद्धतीचा माणूस माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. That is commitment. त्याला करार म्हणतात. Living for another. दुसऱ्यासाठी जगणे, Living for our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगणे Dying even for our Lord Jesus आणि Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी मरणेही. See? आमेन. But don't worry, you won't die. पण काळजी करू नका, तुम्ही मरणार नाही. Because if you die for Christ, you will live. कारण ख्रिस्ता खातर तुम्ही मेलात तर तुम्ही जगाल. If you live for yourself, you will die. स्वतःसाठी जगत राहिलात तर मराल. That is the beauty of it. हे यातलं सौंदर्य आहे. That if you die for Christ, you will live. तुम्ही ख्रिस्ता खातर मेलात तर जगाल. But if you live for yourself, you will die. स्वतःसाठीच जगत राहिलात तर मरण नक्की आहे. And that's why we are not dying, because we are dying for Christ. आणि म्हणून आपण का मरत नाहीये? कारण आपण ख्रिस्ता खातर मरतोय म्हणून मरत नाहीये. Praise the Lord. Amen. Like the centurion said, जसं तो शताधिपती बोलला, I am a man under authority. मी अधिकाराखालचा माणूस आहे. I have soldiers under me. माझ्या हाताखाली शिपाई आहेत, माझ्या डोक्यावर बॉस आहेत. And to the one who is under me, I tell him sit down, he sits. And when I tell him go, he goes.
come in, and he comes. माझ्या हाताखाली जे कोणी आहेत त्यांना मी म्हणालो जा तर ते जातात, ये म्हटलं तर येतात, बस म्हटलं तर बसतात. That is commitment. त्याला करार म्हणतात. Praise the Lord. Amen. Not my will, Lord, but your will be done. की प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. That's what our Lord Jesus Christ said आपला प्रभू येशू ख्रिस्त असं बोललेला आहे in the Garden of Gethsemane. गेत्सेमनी बागेमध्ये. Father, if it is possible, take away this cup. देव पित्या जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. But nevertheless, not my will, let your will be done. तरीही माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. Praise the Lord. Amen. And Paul is saying आणि पॉल म्हणतो in 1 Corinthians 9:19 1 करिंथ याचा 9वा अध्याय आणि त्यातलं 19वे वचन. that I brought myself under bondage to all. 1 करिंथ याचा 9वा अध्याय आणि 19वे वचन. पॉल इथे असं म्हणत आहे, मी सर्वांपासून मोकळा असताही अधिक लोक मिळवण्यासाठी मी आपणाला सगळ्यांचा दास केलाय. Did you see that? बघा, To gain people to the Lord, I will become what they want me to become. की प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोकांना घेऊन येण्या खातर मला जे काही बनायला लागेल ते मी बनीन. I will become a slave to them if I can win that soul to Christ. जर तो जीव मला ख्रिस्ता खातर जिंकता येत असेल तर मी त्यांची गुलामी पण करायला तयार आहे. That is the depth of commitment to the Lord. आणि प्रभूला केलेल्या करारामागची ही गहनता आहे की करार इतका गहन, इतका खोल असतो. Praise the Lord. Amen. Commitment is not a shallow following of Jesus Christ. करार म्हणजे उथळ वरवर येशू ख्रिस्ता मागे चालणं नव्हे. It is taking up the cross, not Jesus' cross, our cross. करार म्हणजे प्रभू येशूचा वधस्तंभ उचलून नाही, स्वतःचा वधस्तंभ उचलून त्याच्या मागे चालणं आहे. Amen. Amen. My cross. माझा वधस्तंभ. What does cross speak of? वधस्तंभ कशाविषयी बोलतो? Shame लज्जा and finally death. आणि शेवटी मरण. I carry about in my body the death of my Lord Jesus Christ. माझ्या अंगात मी प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण वागवत आहे. And when I carry the cross, आणि जेव्हा मी वधस्तंभ उचलतो it's no more my interest. त्यावेळेला माझा रस, माझे हेतू नाही, It's all what his interests तर are. सार त्याला काय हवंय, त्याला कशामध्ये काय योजना आहे, त्याची इच्छा काय आहे तेच. Are we living in such a kind of commitment? अशा पद्धतीच्या करारात आपण जगत आहोत का? That is the kind of life that will be appreciated by God. अशा पद्धतीच्या जीवनाचं किंवा जीवनशैलीचं परमेश्वर बाप कौतुक करेल. What do people do today? अलीकडे लोक काय करतात? They are Christians, ख्रिश्चन आहेत, but they don't live for themselves also. पण ते स्वतःसाठीही जगत They नाहीये. cannot carry themselves. त्यांना स्वतःलाही वागवायला होईना. Forget carrying the cross, forget carrying the work of God. बाकी तर मग वधस्तंभ उचलायचं आणि बाकी तर देवाच्या कार्याचा बोजा उचलून चालायचा, ते तर फार लांब लागलं. त्यांना स्वतःलाही वागवून चालायला होईना. They are not themselves a testimony to anybody ते स्वतः कुणासाठीही साक्ष नाहीत, because कारण they are not carrying themselves. ते स्वतःला तसं वागवत नाहीत. Amen. God should trust us to such a level that he will give us any work to do, and we do it. देवाचा इतका विश्वास आपल्यावरती बसायला हवा ना की देव आपल्याला कुठल्याही पद्धतीचं कार्य द्यायला तयार झाला पाहिजे, इतका त्याचा विश्वास आपल्यावर बसायला हवा. He has to say, no, I have to send only this person and no other. आणि देवाने असं म्हणायला हवं की नाही, पाठवलं तर यालाच पाठवायचंय, नाही तर दुसरं कोणी नाही. Like Abraham said, I will send my senior servant there and I know he will do that work for me. जसं अब्राम म्हणाला की माझा जो सगळ्यात थोरला आणि जुना चाकर आहे त्याला मी पाठवीन आणि मी त्याच्याकडनं ते काम करून घेईन. And God will see, he will send Gentiles and people to you because he can trust you. आणि देव बघेल की तो परराष्ट्रीयांना, लोकांना तुमच्याकडे पाठवेल, कारण की देवाचा तुमच्यावर विश्वास असेल. Amen. Amen. And for that he first tests us. आणि त्यासाठी मात्र पहिलं देव आपल्याला पारखेल. He tests our faithfulness. आपल्या विश्वासूपणाला पारखेल. He tests us how long can we endure. किती वेळ आपल्याला सहन होत आहे, किती वेळ आपण चिकाटी धरून आहोत ते पारखेल. Amen. And then when he sees our commitment unto death, आणि मग जेव्हा देवाच्या लक्षात येईल की हा मरणप्राय करारी आहे, then he will entrust the total work into our hands. मग देव त्याचं पूर्ण जे काही काम असेल ते आपल्या हातात सोपवेल. Even the special work that he has in his mind, he will entrust into your hands. आणि मग जर काही खास काम जरी त्याच्या डोक्यात तुमच्यासाठी असलं तर ते त्याच्यानंतर तो तुमच्या हातात सुपूर्द करेल. Amen. Amen. I read a very
funny thing. मी एक गंमतशीर गोष्ट वाचली. Chicken and a pig were traveling on the road तर आता एक कोंबडी together. आणि एक डुक्कर रस्त्यावर एकत्र चालत होते They were passing a local restaurant, आणि एका लोकल हॉटेल पासन गेले. and there was an advertisement board put outside this restaurant. तर या हॉटेलच्या बाहेर एक जाहिरातीचा बोर्ड लावला होता. Special breakfast this morning. आज सकाळी स्पेशल नाश्ता, Fresh egg omelets. अगदी ताज्या अंड्यांचा आमलेट. So the chicken was very proud, कोंबडीला फार अभिमान वाटला and he told the pig, आणि कोंबडी त्या डुकराला म्हणाली, that is our contribution to the society. पाहिलं समाजासाठी आमचं योगदान हे We give fresh eggs. का आम्हीच देतो ही For ताजी अंडी, breakfast. तर समाजासाठी आमच्याकडनं योगदान अंडी दान, That is our contribution to the society. हे आमचं समाजाला केलेलं दान. The pig did not say anything. डुक्कर काही बोललं नाही, They went further. पुढे गेले. There was another restaurant, अजून एक हॉटेल होतं, and there was another advertisement board outside. त्याच्या बाहेर पण एक जाहिरातीचा बोर्ड लावलेला. And there it was written, त्याच्यावर लिहिलं होतं, fresh ham for lunch. ताजा हॅम दुपारच्या जेवणाला. And the pig said, मग डुक्कर बोललं, that is our commitment to the society. आमचा करार समाजासाठी हा. आता हॅम हा प्रकार डुकरापासून बनलेला असतो, से- तर ताजं हॅम दुपारच्या जेवणाला म्हटल्यानंतर डुक्कर बोललं, आमच्याकडनं समाजाला योगदान हे. That is our total commitment. That means our very life is given म्हणजे there. आमचा करार, संपूर्ण करार समाजासाठी हा आहे, कारण आमचा प्राणच ह्याच्यामध्ये आम्ही देतो. You only give eggs, that is your contribution. Here we give our whole life because तुम्ही नुसती ham अंडी you देताय. get from pigs. तुम्ही समाजासाठी योगदान म्हणून फक्त अंडी देताय. डुक्कर कोंबडीला म्हटलं की समाजाला योगदान म्हणून तुम्ही फक्त अंडी देताय, आम्ही जीव देतोय मॅडम. Say that. So are we just contributing for the kingdom of God, or is there a commitment for the kingdom of त्या God? Say- देवाच्या राज्यासाठी आपल्याकडनं फक्त योगदान आहे अंड्यांसारखं, का डुकरासारखा काही करार पण आहे? Because we live in a society कारण आपण समाजात राहतो that is programmed to expect something from in this world with ease. आणि त्या समाजामध्ये प्रोग्रामिंगच असं आहे की आरामानं काहीतरी जगातनं मिळायला हवंय. And even the world is trying to make things easy for us. isn't आणि it? जगही आपल्यासाठी गोष्टी सोप्या करायच्या प्रयत्नात आहे. And we also want everything to be easy for us. आणि आपली पण इच्छा अशीच असते की सगळं आपल्याला सोपं जावं, Amen. सोप्या रीतीनं मिळावं. Who wants things to become hard for him? डोकी फोडून अवघड रीतीनं कोणाला काय हवं असतं? सगळ्यांना सोप्या रीतीनं मिळायला हवं असतं. Amen. And so now we are expecting to receive rewards with minimum effort. तर आपण आता प्रतिफळ पण त्यावर आधारभूतच मिळवायचा प्रयत्न करतोय Amen. की माझ्याकडनं थोडेच प्रयत्न, थोडेच कष्ट आणि मला प्रतिफळ पाहिजे, आणि जास्त प्रतिफळ पाहिजे. मोठं प्रतिफळ पाहिजे. माझं योगदान छोटंसं असेल, Little effort, maximum blessings. छोटेसे प्रयत्न करीन मी, थोडे प्रयत्न करीन, थोडी मेहनत करीन देवाच्या राज्यासाठी, पण प्रतिफळ मात्र मला तिथे खोऱ्यानी पाहिजे वर. And if there is required more effort, आणि जर जास्त मेहनत, जास्त प्रयत्न देवाच्या कार्यात लागले then it is not meant for me. तर ते माझ्यासाठी नाही. And many will not be found there. आणि मग अनेक माणसं तिथं सापडतच नाहीत. And many feel justified also that I had to give up because that extra effort was needed. आणि अनेकांना त्याचं न्यायीकरण पण चांगलं करता येतं आणि ते म्हणतात की काय करायचं, मला ते देऊन टाकावं लागलं काम, कारण की मी ते जास्तीचे प्रयत्न आणि मेहनत करू शकत नव्हतो. Don't put so much pressure, brother. म्हणजे एवढा दबाव माझ्यावर टाकू नका ब्रदर. And so then you justify yourself. They put much pressure, so I just walked off. आणि असं म्हणून स्वतःचं न्यायीकरण करून घेणं की माझ्यावरती प्रचंड त्यांनी प्रेशर टाकलं, त्यामुळे मला दुसरा पर्यायच नव्हता, मला सोडावंच लागलं. Christians are born for pressure. ख्रिस्ती लोक प्रेशरसाठीच जन्माला आहेत. Christians are born to handle pressure in life. ख्रिस्ती लोक जीवनामध्ये दबावांना हाताळायलाच जन्माला आली आहेत. You have the strength of God in you. देवाची शक्ती तुमच्यात आहे. आपलं प्रेशर कुकर सारखं आहे, प्रेशर कधी कमी होणार नाहीये. You can handle pressure. तुम्ही प्रेशर हाताळू शकता. The world cannot handle pressure. जगाला नाही काही प्रेशर किंवा कुठलाही दबाव हाताळता येत. You tell them something, जगातल्या माणसांना तुम्ही काही सांगा, the stress level increases and it touches their body, and then they suffer with all kinds of sicknesses. त्यांच्यावर इतकं दडपण वाढतं, स्ट्रेस वाढते
की ज्यामुळे त्यांच्या शरीरावरती त्याचा गैरपरिणाम होऊन आजार पाजार रोगराई व्हायला लागते. People say, माझं शुगर वाढलं. आणि मग लोक म्हणतात शुगर वाढली. Say, why do they say that? असं लोक का म्हणतात? Suddenly my sugar has increased. अचानक माझी शुगर वाढली. Because कारण the stress does not have an avenue to go in. स्ट्रेस किंवा हा जो तणाव हे जे दडपण आहे त्याला रस्ता नाही आत जायला. Say, that stress should go to our Lord Jesus Christ. तर तो जो तणाव ते जे दडपण आहे ते आपण प्रभू येशूकडे न्यायला हवंय. It has to go to the Holy Spirit. ते पवित्र आत्म्याकडे आपण न्यायला हवंय. If it doesn't go to the Holy Spirit, it will go to your system and then you will have sickness. जर ते पवित्र आत्म्याकडे आणि प्रभूकडे आपण नेलं नाही तर शेवटी ते आपल्या सिस्टम मध्ये आपल्या पचनक्रियेमध्ये जाणार आणि आपल्याला त्रास होणार. So either it turns into sickness or it turns into victory when you give it to the Lord. आणि मग एक तर तुम्ही जर तो तणाव ते दडपण आणि ते स्ट्रेस स्वतःकडेच ठेवलं तर ते तुम्हाला आजारांकडे आणि रोगराईकडे नेईल आणि प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या हातात दिलं तर तुम्ही विजयाकडे जाल. Praise the Lord. Amen. See, we all have goals. आपल्या सगळ्यांना जीवनामध्ये काही ना काही गोल आहे. We want to do something for God. आपल्याला प्रत्येकालाच देवासाठी काही ना काही करायचं आहे. Say, Huh? we want to be committed to some things that are given in our hands. आणि आपल्या हातात जे काही थोडंफार दिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांनाच करारी राहायची इच्छा आहे. See, it's Huh? not just service, it is commitment. फक्त सेवा नाही तर करार पण आहे, But, समर्पण. but even in commitment, पण त्या करारात सुद्धा it has to be done rightly. तो योग्यतेनं केलेला करार पाहिजे You need to be committed to the right things. आणि योग्य गोष्टींशी तुमचा करार पाहिजे. And you have to get it done rightly also. योग्य गोष्टींशी योग्य रीतीने केलेला करार See, पाहिजे. people believe in legitimate goals, कसं असतं लोकांचा कायदेशीर गोलवर, ध्येयांवर, लक्ष्यांवर विश्वास असतो. but they want to get it done through illegitimate means. परंतु लोकांना ते साध्य करणं बेकायदेशीर रीतीनं आवडतं. See, as, त्यांचे गोल कायदेशीर असतात Yes. पण साध्य करायला बेकायदेशीर रीतीनं जातात. why it happens? असं का होतं? Because we want shortcuts. कारण शॉर्टकट, And shortcut is never the right way. आणि शॉर्टकट कधीही बरोबर रस्ता नसतो. Are you understanding? शॉर्टकट कधीही योग्य रस्ता नसतो. Amen. आमेन. Most of the shortcut to our goal is not from God. आपल्या ध्येयाकडे आपल्याला पोहोचवणारे जास्तीत जास्त शॉर्टकट देवाकडचे नसतात. Amen. आमेन. And since we wanted shortcut and our flesh wants shortcut, we go the wrong way. आणि आपल्याला व आपल्या अंगाला शॉर्टकट पद्धत आवडत असल्यामुळे तिथं शॉर्टकटनी जायची इच्छा असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये यश येत नाही. We need to wait upon God. तर आपण देवाचरणी वाट ही पाहायला पाहिजे. Amen. आमेन. God will see you through. परमेश्वर तुम्हाला पार नेईल ना. But when you want it urgently, then you seek for shortcuts. पण जेव्हा तत्काल हवं असतं ना मग तेव्हा आपल्या डोक्यात शॉर्टकट येतात. See? And shortcuts are never right. आणि शॉर्टकट कधीच योग्य नसतात. Most of the time, shortcuts are dangerous. जास्तीत जास्त वेळेला शॉर्टकट तर धोकादायक असतात. Like some fellow says, मला 10 रुपये दे जास्त मी तुला असं घेऊन जातो. जसं काही लोक म्हणतात किंवा एखादा म्हणतो की मला 10 रुपये जास्तीचे दे मी तुला असं घेऊन जातो. And we suffered this kind of mentality even in our cell meetings. आणि आपल्या सेल मीटिंग्स मध्ये पण असल्या पद्धतीच्या मानसिक वृत्तीचा त्रास आपण भोगतोय. We suffered, we had suffered. भोगलेला आहे, भोगतोय नाही भोगलेला आहे, त्रास झालेला आहे असा. Because कारण I had given them some goals. मी त्यांना काही ध्येय दिले And I said, you need to be committed to those goals. आणि मी त्यांना म्हणालो की या ध्येयांना तुम्ही करारी राहा. And so now the flesh says, I will show you a shortcut why you need to, work so hard. आता अंग बोललं की मी तुला शॉर्टकट देतो, तू कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे त्यासाठी. So then we started having number games. आणि मग झाली गणना, गणनेचा खेळ सुरू, See? That's why संख्येचा खेळ सुरू, आकड्यांचा खेळ सुरू. म्हणून the leadership people should be quality people. लीडर जे असतात ना, नेतृत्व करणारा जो जमाव आहे ना तो चांगल्या दर्जाचा पाहिजे. Not only they should work with commitment. Not only should they work with commitment, with the right commitment. आणि फक्त त्यांनी काम करायचं एवढंच And the नाही right way. तर त्यांनी काम करायचं योग्य कराराने करायचं. आणि फक्त काम करायचं आणि योग्य कराराने करायचं एवढंच नाही तर काम योग्य कराराने करत राहायचं. करार करून काम योग्य कराराने करायला हवंय. Let it be delayed, उशीर झाला तर but I चालेल, will work righteously. उशीर झाला तर चालेल, मी नीतिमानपणे काम करीन. Praise the Lord. आमेन. Like these professional athletes, जसे प्रोफेशनल खेळाडू असतात, ॲथलीट असतात, when they run for a marathon race, पेशानी जे खेळाडू असतात, धावपटू असतात, मॅरेथॉन शर्यतीमध्ये धावतात, they train themselves ते every स्वतःला day. रोज प्रशिक्षण देतात.
And then they train till the day of the race. रोज प्रशिक्षण देतात स्वतःला, रोज प्रशिक्षण देतात त्या शर्यतीच्या दिवसापर्यंत रोज. But somebody पण कोणीतरी who is more covetous, समजा जास्त लोभी आहे, he knows that the other fellow will perform well because he has done more exercise than him त्याला माहिती असतं की तो or दुसरा जो, trained more than him. त्याला माहिती असतं, त्याला कळतं की जो कोणी समोरचा आहे तो चांगल्या पद्धतीनं ती शर्यत धावणार आहे, कारण की त्यानं स्वतःला जास्त प्रशिक्षण दिलंय. What does he do then? मग तो काय करतो? He chooses illegally to enhance his performance by injecting himself with steroids. तो बेकायदेशीर रीतीनं आपलं जे काही शर्यतीत धावणं आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करतो, तत्काळ शक्ती मिळेल असे काहीतरी इंजेक्शन्स घेऊन. See? And he injects himself with steroids, and that is not natural. It is coming from the steroids. आणि तत्काळ शक्ती मिळणारे हे जे इंजेक्शन्स आहेत ते नैसर्गिक नाही आहेत. See? And that way he can win. आणि अशा पद्धतीनं तो जिंकू शकतो. But when we do that for God, you have not won the heart of God. अशा पद्धतीनं तो जिंकूही शकतो त्या शर्यतीत, परंतु आपण जर देवाच्या शर्यतीत असं केलं तर आपण देवाचं हृदय जिंकू नाही शकणार. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? And even in the world, if they are caught, they are banned for life. आणि जगामध्येही जर असे काही धावपटू दिसले, त्यांना जर धरण्यात आलं, त्यांना पकडण्यात आलं असं काही करताना, तर त्यांना आयुष्यभर पुढे खेळू देत नाहीत. And they have cheapened themselves in that manner. आणि अशा पद्धतीने ते काय करतात? स्वतःला इतकं स्वस्त करून घेतात. And also robbed the fellow athlete to give him a fair competition, isn't it? आणि जो कोणी त्याचा साथीदार असतो, त्याच्याबरोबर तो शर्यत धावणार असतो, त्यालाही तो एक सुदृढ अशी स्पर्धा देत नाही. And God does not want that kind of race. देवाला असल्या पद्धतीची शर्यत नकोय. God does not want that kind of work. देवाला असल्या पद्धतीचं कामच नकोय. He wants heart work. देवाला हृदयाचं काम पाहिजे. Even if the work is slow, जरी काम हळू झालं heart should be in it. तरी हृदय त्यामध्ये गुंतता हृदय हे. हालेलुया. Commitment should be in it. करार त्यात पाहिजे. Love for God and for the people should be in it. देवासाठीचं आणि लोकांवरचं प्रेम त्याच्यात गुंतलेलं पाहिजे. And if you carry yourself in that manner, आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वतःला वागवलत, I वाहिलं, promise you, God will never, 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 never leave you. मी वचन देतो तुम्हाला, देव कधीही 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 तुम्हाला सोडणार नाही. At every step of your way, He will support you, He will help you, He will bless you. आणि तुमच्या मार्गाच्या प्रत्येक पावलाला तो तुम्हाला आधार देईल आणि तो तुम्हाला आशीर्वादित करेल, मदत करेल. See, it's not just that God wants me to have big crowds, केवळ असं नाही काही की देवाची इच्छा आहे की माझ्याकडे मोठी गर्दी असावी, but बस. how it comes also is important. ती कशी येते, ती गर्दी कशी येते हेही महत्वाचं आहे. See? I should not be giving false promises that I can attract crowd. I should give them the truth, whether they come or not. उगीचच खोटारडी अभिवचनं लोकांना देऊन लोकांना केवळ आकर्षित करण्यासाठी उगीचच खोटारडी अभिवचनं लोकांना देणं हे बरोबर नाही. Amen. नाही. And God's work requires effort. आणि देवाच्या कार्यामागे प्रयत्न व मेहनत ही लागतेच. It requires sacrifice. त्यामध्ये त्यागही लागतो, It requires faith. त्यामध्ये विश्वास लागतो. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? I read that somewhere in the Philippines, मी वाचलं फिलिपाईन मध्ये कुठेतरी the paper heading read about a woman who was demon possessed. पेपरमध्ये हेडलाईन्स आल्या होत्या वर्तमानपत्रात एका स्त्रीविषयीनं की ज्या स्त्रीला दुरात्मा त्रास द्यायचा, तिच्या अंगात द्यायचं. It was relayed on the TV. आणि टीव्हीवर सुद्धा त्यांनी हे दाखवलं. And this lady was screaming. आणि ही स्त्री ओरडत होती, किंचाळत होती. And the marks were seen on her body. तिच्या अंगावरती वण दिसत होते. It all appeared on her body. सगळं तिच्या अंगावरती सगळ्या खुणा दिसत होत्या. And there was this man of God आणि एक देवाचे सेवक होते, whose name was Lester Sumrall. लेस्टर समराल त्यांचं नाव. And he was praying to the Lord. ते प्रभूला प्रार्थना करत होते. And the Holy Spirit told him, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, son, मुला, I want you to go to her house. माझी इच्छा आहे की तू तिच्या घरी जा. And I want you to cast the demon out of her. आणि माझी इच्छा आहे की तू त्या स्त्रीमधून तो दुरात्मा, भूत किंवा सैतान हकल. The whole nation was it was in an uproar संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली. because of that incident they showed on the TV. ती एक घटना त्या स्त्रीची त्यांनी टीव्हीवरच दाखवून टाकली, त्यामुळे अख्ख्या देशात खळबळ माजली. Now Lester Sumrall said, Lord, I don't want to go. लेस्टर समराल म्हणाले की नाही प्रभू, मला नाही जायचं. Because what if it doesn't work? कारण की जर मी गेलो तिथे
आणि सैतान नाही तिच्यातनं निघाला तर See, once your ministry is established, you don't want to take much risk. isn't it? कसं असतं एकदा मिनिस्ट्री स्थिर स्थावर झाली ना की सेवकांना फारसे धोके पत्करायला नको It वाटतात shouldn't be that way पण actually. असं नकोय मिनिस्ट्री सेटल झाली म्हणून धोका घ्यायचा नाही See? हा हिशोब चुकीचा आहे In the first place, ministry comes from God. पहिलं तर मिनिस्ट्री देणारा देव आहे And God knows how to honor it and keep it safe. आणि isn't it? ज्या देवाने मिनिस्ट्री दिली आहे तो देव आहे त्या देवाला माहिती आहे दिलेली मिनिस्ट्री सांभाळायची कशी You should be a risk taker even when you didn't have anything. You should be a risk taker even after you had everything. तुमच्याकडे काही नव्हतं तेव्हाही तुम्ही देवासाठी धोका पत्करणारे हवे तुमच्याकडे सगळं काही आल्यानंतरही तुम्ही देवासाठी धोका पत्करणारे हवे See? Amen. But this is what happens. पण हे असं होतं Once your ministry is established, एकदा मिनिस्ट्री सगळी स्थिर स्थावर आणि सेटल झाली you want it to flow smoothly because now you are more adjusted to that kind of flow. किंवा मनात काय येतं की आता आपण याच्यामध्ये हे रुटीन आपलं व्यवस्थित चाललेलं आहे आता हे असंच चालू दे No. असं नाही For Christ, you should still be a risk taker. ख्रिस्तासाठी तरी आपण धोका पत्करणारे हवे आमेन Amen. आमेन Even if it has to be that you lose that ministry. आणि जरी मग त्यात ती मिनिस्ट्री गेली तरीही Because I know ministry will not just go that way. मी हे का म्हणतोय कारण की मला माहिती आहे हे असं करण्यातनं मिनिस्ट्री अशी जात नाही And so he said, Lord, please send somebody else. तर सम्राल म्हणाले की प्रभू तू आणि कोणाला तरी पाठव And he started avoiding to आणि- hear what the Holy Spirit was telling him. ते टाळायला लागले पवित्र आत्मा त्यांना जे काही सांगत होता त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं But day and night, the Holy Spirit was convicting him. पण दिवस आणि रात्र पवित्र आत्मा त्यांना टोचत होता जाणीव करून देत होता And he knew the fate of the ministry. आणि त्यांना माहिती होतं की आता मिनिस्ट्रीचं If things didn't work out, त्यांना माहिती होतं की गोष्टी समजा घडल्या नाहीत because it was on the national news, कारण नॅशनल न्यूजवर टीव्ही वरती हे सगळं हे लोक प्रसारित करतायत if it didn't work, his ministry would collapse. जर मी गेलो प्रेयर केली आणि झालं नाही तर आता माझी मिनिस्ट्री मग पडणार त्यांना माहित होतं There was a great burden in his heart. फार मोठं ओझं त्यांच्या हृदयात आलं Because he kept on telling, Lord, send somebody. Lord, send somebody. I will pray if you want. कारण सम्राट म्हणतच राहिले प्रभू तू आणि कोणाला तरी पाठव मी इथून प्रार्थना करतो पाहिजे तर तू आणि कोणाला तरी पाठव I मी will नको pray that that person will succeed. मी प्रार्थना करीन इथून की त्या व्यक्तीला ज्याला कोणाला तू पाठवशील त्याला यश यावं The Lord said, I have nobody but you. प्रभू म्हणाला माझ्याकडे कोणी नाही तू आहेस फक्त And so finally he started crying. शेवटी ते रडायला लागले He said, No, I know my ministry will go. आणि म्हणाले मला माहिती आहे आता मिनिस्ट्री काय हवी Okay, मिनिस्ट्री Lord, I will go. प्रभू मी जातो And he went आणि गेले after a few days. काही दिवसांनी So the first day he tried casting out the demon. पहिल्या दिवशी त्यांनी ते भूत हकलायचा प्रयत्न केला त्या स्त्रीतनं There was no manifestation. तिच्या अंगात त्या दिवशी फारसं तो दुरात्मा निघाला नाही And the people laughed at him. मग लोक हसले And again he went to pray. परत प्रार्थना करायला गेले And when he was praying, the devil didn't manifest at all. That I thought that the devil was not in him. मग in प्रार्थना her. परत करायला गेले तर तेव्हा असं झालं की त्या स्त्रीतनं तो दुरात्मा प्रगट झालाच नाही असं की जणू हिच्या अंगात येतच नाहीये And so you know how it goes like a rage, such news. आणि मग असल्या बातम्या Abroad, it goes like a rage. परदेशात असल्या बातम्या किती पटापट पसरतात तुम्हाला माहितीये And so the first day the papers read, पहिल्या दिवशी पेपर मध्ये आलं preacher is defeated. उपदेशक पराजयी Preacher is defeated. उपदेशक पराजयी झाला So this fellow said, I told Lord, this is not going to happen. Now my ministry also is gone. मग सम्राट म्हणाले प्रभू मी म्हटलो होतो ना की हे होणार नाही आता माझी मिनिस्ट्री गेली And the mayor of the town came to him and said, त्या शहराचा जो कोणी मेयर होता महापौर मेयर ते मेयर त्यांच्याकडे आले आणि म्हणाले What is this? की हे काय आहे सर You cannot do anything. तुम्हाला काही करता येत नाही म्हणजे कमाल No, आहे he said, it will go. तर See, सम्राट म्हटले नाही जाईल निघेल so next day again he prayed and went. दुसऱ्या दिवशी परत प्रार्थना करून सम्राट गेले So you devil, leave in Jesus' name. आणि म्हणाले तिला बघून सैताना सोड येशूच्या नावात निघ Suddenly she collapsed. अचानक ती स्त्री खाली पडली And the devil left her. आणि सैतान तिच्यातनं निघून And गेला she said, I am healed. I am well now. आणि ती स्त्री म्हणायला लागली मी बरी झाले मी बरी आहे आता And he was so happy. आणि सम्राट इतके आनंदी झाले Finally, my ministry is still there now. की शेवटी आता माझी मिनिस्ट्री अजूनही आहे बाबा And the mayor of the town came once again to him. शहराचे महापौर म्हणजे मेयर परत
त्यांच्याकडे आले And he said, whatever you want, Samral, we will give it to you. आणि त्यांना म्हणाले सम्राल तुम्हाला जे हवं ते आम्ही तुम्हाला देऊ. He said, then do one favor. ते म्हटले एक कृपा करा सर, Give me a place to build my church. मला चर्च बांधायला जागा द्या. And the mayor said, sanctioned. मेयर म्हटले दिली. Today, आज in Manila, there is one of the biggest churches. मनिलामध्ये एक मोठं चर्च आहे. It stands to the name of Lester Samral. लेस्टर समुराल देवाचे सेवक, त्यांच्या नावावर ते चर्च उभं आहे. See that? You need to take risks. धोके घ्यावे लागतात देवासाठी. And sometimes, कधी कधी God says, I have nobody, you have to do it. ते म्हणतो माझ्याकडे कोणी नाही, बाळा तुलाच जायला लागेल, You have to do it. तुलाच करायला लागेल. Like the fellow with the 5 talents. जसं 5 नाणी 5 कला असलेला. The owner said, the fellow who has 1 talent, he took that also and gave it to the fellow with the 5 talent. मालकाने काय केलं, ज्याच्याकडे 1 नाणं होतं त्याचंही घेतलं आणि 5 ज्याच्याकडे होती त्याला दिलं. Why not to the fellow with the 2? का ज्याच्याकडे 2 होती त्याला दिलं नाही? See, somebody who is working more, God gives him more. कोणीतरी जो जास्त काम करत आहे, देव त्याला जास्त देतो. If you work more, you are given more added burden. तुम्ही जर जास्त काम केलं तर तुम्हाला भरीचं ओझं अजून तो देईल, He gives you more. अजून देईल. And sometimes we say, Lord, already I am burdened, you are giving me, why don't you give somebody else? आणि कधी कधी मग आपण म्हणतो की ऑलरेडी माझ्यावरती एवढं ओझं आहे आणि तू अजून माझ्यावरती ओझं टाकतो आणि कोणाला तरी ओझं दे. The Lord says, मग प्रभू म्हणतो how can I give it to another fellow? मी कसं काय दुसऱ्या माणसाला ओझं द्यायचं? That fellow will wrap it in a napkin and put it in the earth. तो काय करेल, नॅपकिन मध्ये गुंडाळून जमिनीत पुरेल त्याला. But if I give it to you, पण मी जर तुला दिलं ओझं you don't worry. तर तू काळजी नको I करू. will add more grace to you. मी अजून कृपाही तुला देईन. See, somewhere we have to convince our Lord, Lord, send me, I am there. कुठेतरी आपण आपल्या प्रभूला, हे बोली भाषेत म्हटलं तर कुठेतरी आपण आपल्या प्रभूला पटवून द्यायचं असतं की प्रभू मी आहे सदोदित आहे, सदैव आहे, मला पाठव. See what the Lord told Lester Samral. He said, son, I have nobody else. लेस्टर समरालला प्रभू काय बोलला, म्हणाला की राजा, बेटा, मुला, वॉट एव्हर, माझ्याकडे दुसरं कोणी नाहीये. Why is that so when there are so many of his workers and ministers? असं का, जेव्हा इतके सारे सेवक आहेत, मिनिस्टर्स आहेत, असं का? Because all are not bound by the Spirit of God. कारण सगळे देवाच्या आत्म्यात बांधलेले नाही. All are not bound in the realm of the Spirit of God. सगळे देवाच्या आत्म्याच्या स्तरात बांधलेले नाही. See, he wants people who are committed to him. त्याला अशी लोक पाहिजेत की जी त्याला करारी आहेत, Whom he can trust. की ज्यांच्यावर प्रभू विश्वास टाकू शकेल. Even today, if you want the work to be done, you will give a person whom you can trust. आजही तुम्हाला जर एखादं काम करून घ्यायचं असेल कुणाकडनं तरी, तर तुम्ही कुणाच्या हातात ते काम द्याल, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे की हा हे करेल, त्याला द्याल ना, Isn't it? है ना? Same with God. मग देवाचं तसंच आहे. He has to see your passion. देवाला तुमच्यातला आवेश दिसायला He has हवा. to see your love. देवाला तुमच्यातलं प्रेम दिसायला हवं. He has to see how much you will be ready to say yes to him. देवाला हेही दिसायला हवं की तुम्ही किती त्याच्यासाठी होकार द्यायला तयार आहात. The Lord looks down even now in Pune, in Dapodi, in our church. प्रभू आत्ताही खाली इथे पाहत आहे, पुण्यात दापोडीत आपल्या चर्च मध्ये, I have this work to be done. की माझं हे काम करायचं आहे अजून. Whom shall I send? He कुणाला says. पाठवू असं म्हणतो. See, whom shall I send? कुणाला पाठवू विचारतो. So we should be praying to the Lord, Lord, send me. आपण प्रभूला अशी प्रार्थना करायला हवी की प्रभू मला पाठव. Because he's saying, is there nobody who loves me? कारण तो मग विचारतो, काय रे माझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही? That's why Jesus told Peter, म्हणून येशू पेत्राला म्हणाला, do you love me more than these? ह्यांच्यापेक्षाही जास्त तुझं माझ्यावर प्रेम आहे का? These can be in anything, the boat, the net. आता ह्यांच्यापेक्षा म्हणजे त्यामध्ये कोणी, बोट, ते जाळं, काही असू शकतं. Do you love me more than these? या सगळ्यापेक्षा तू Things. माझ्यावर जास्त प्रेम करतो का? He didn't say, do you love me more than them? त्यांच्यापेक्षा जास्त नाही, ह्या सगळ्यापेक्षा जास्त, Anything. काही असू शकतं ते. The greater love should always be for the Lord and his work, because greater love had Jesus for us when he died for us on the cross. महान आणि थोर प्रेम नेहमी आपलं प्रभूसाठी आणि प्रभूच्या कार्यासाठी असायला हवं. कारण वधस्तंभी जेव्हा येशू मरण पावला, त्याचं आपल्यावरचं प्रेमही
तेवढं थोर आणि तेवढं महान होतं. Praise the Lord. आमेन. Because of his great love, he paid the price for us. त्याच्या प्रचंड प्रीतीपायी त्याने आपल्यासाठी किंमत मोजली. Do we love him so much that we no longer love ourselves as we ever loved before? आपण एवढं त्याच्यावरती प्रेम करतो का की आता आपलं स्वतःवर नव्हे पण त्याच्यावर जास्त प्रेम आहे. See? एवढं आपलं प्रेम त्याच्यावर There आहे का? should be a difference between the life we led before coming to the Lord and the life that we live after coming to the Lord. प्रभू येशूकडे येण्या अगोदर जे जीवन आपण जगलेलो आहोत त्यात आणि येशूकडे आल्यानंतर जे जीवन आपण जगत आहोत त्यात फरक पाहिजे. The goals, the visions, the dreams that we ever carried before ध्येय, should not be the goal. same as of now. ध्येय, गोल, स्वप्न, लक्ष, फोकस जो काय अगोदर आपण बाळगायचो तो आता नको आहे, तो आता वेगळा हवाय. See, everything should change. सगळं बदलायला हवंय. If any man is in Christ, he is a new creature. जर कोणी ख्रिस्तात आहे तर तो नवीन निर्मिती आहे ना. All things have passed away. Behold, all things have become new. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, पहा सर्व नवीन झालेलं आहे. 2 Corinthians 5:17. 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन. Our vision is different. Our dreams are different. Our passions are different. आता आपला दृष्टांत वेगळा, आपलं स्वप्न आता वेगळं, आपला आवेश वेगळा, ध्येय Our वेगळं, goals are different. आता लक्ष वेगळं. See? Our eyes are upon heaven. आपले डोळे आता स्वर्गावर, Our eyes are for the kingdom. आता आपले डोळे त्याच्या राज्यावर. It's no more what I get, but what the kingdom gets. मला काय मिळतं ते नाही, त्याच्या राज्याला काय मिळतं ते. The priorities have changed. आता प्राधान्याची यादी बदलली, The look has changed. आता बघणं बदललं, The love has changed. प्रेम बदललं. Everything has gone in for a transformation. प्रभूकडे आल्यानंतर सगळ्यात रूपांतर झालेलं आहे. We lived for the world, now we live for God. आपण जगासाठी जगायचो, आता देवासाठी जगत आहोत. Our life was only a family. Today it is an extended family. अगोदर आपलं जीवन केवळ आपल्या परिवारासाठी होतं, आता विस्तारित परिवारासाठी आहे. Yesterday we were living only for our benefits. Today we are living for God's benefits. काल आपण केवळ आपल्या स्वतःच्या लाभांसाठी जगत होतो, आता प्रभूचे लाभ पाहत आहोत. We had no life. जीवनच नव्हतं आपल्याकडे. We had no purpose. आपल्या जीवनाला काही हेतू, काही We संकल्पच had no नव्हता. identity. आपल्याला काय ओळख होती पूर्वी? We were living like animals. जनावरांसारखे जगत होतो एकेकाळी आपण. Eating and drinking and sleeping and dying. खाणं, पिणं, झोपणं आणि मरणं जे जनावर करतात तेच आपण करत होतो एकेकाळी. Not knowing न जाणून that we were of great value for God. की देवासाठी आपण फार मोलाचे आहोत. Today our lives are changed. आज आपलं जीवन बदललंय. No more we are in the rat race. आता त्या उंदरांच्या शर्यतीत आपण नाही. The fashion of this world is passing away. या जगाची फॅशन निघून जाणारी आहे We are out of this fashionable world. आणि या फॅशनेबल जगातनं आता आपण बाहेर पडलोय. Something else is beating hard in our heart. आता आपल्या अंतःकरणात धडधड काहीतरी वेगळी आहे. Today our cry is for different purposes. आज आपण रडतो जरूर पण वेगळ्या कारणांनी रडतो. Today we laugh surely, but we laugh for different आज purposes. हसतोही जरूर पण वेगळ्या कारणांनी हसतो. Everything has gone for a great change. सगळं रूपांतरात गेलंय ब्रदर, सगळं रूपांतराकडे गेलंय. Amen. Whether we eat or drink, we do for the Lord. आता खातो पितो काहीही करतो प्रभूसाठी करतो. Praise God. आमेन. How changed we have become. किती आपण बदललेले झालो. Amen. Amen. Now we are building relationship with God. आता आपण देवाशी नातं बांधतो. And when you build relationship with God, surely you will build relationship with your family. आणि देवाशी आपण नातं बांधलं की परिवाराशी आपलं नातं बांधणार. See? It's all vertical first, then the horizontal falls in place. पहिलं वरचं मग समांतर बरोबर होतंय. The world is just horizontal. जग केवळ हेच पाहतं आधी. Ours is vertical first, आपलं पहिलं वरचं आहे, then horizontal. मग हे First is God. पहिला देव. When God made Adam, Adam was with God. देवाने आदामाला जेव्हा निर्माण केलं, आदाम देवाबरोबर होता. Where was Eve? Nowhere. हव्वा कुठे होती? कुठेच नव्हती. Without Eve, Adam lived. हव्वेशिवाय जगलेला आहे आदाम. How come? कसा? Only God. देव. First was God. पहिला देव. After he built relationship with God, त्याने देवाशी नातं विकसित केल्यावर बांधल्यावर then God made Eve. मग देवाने निर्माण केली हवा.
And even after he made Eve, आणि हवेला निर्माण केल्यानंतर सुद्धा he made Adam to sleep, त्याने आदामाला झोपी लावलं that she will not have communion with him, की तिनं पहिलं त्याच्याशी सहभागिता साधू नये, but that she will have communion with me. तर तिनं पहिलं देवाशी सहभागिता, देवाशी संवाद साधावा. She tried to wake up Adam. Adam was not getting up. तिनं आदामाला जागवायचा प्रयत्न केला, पण आदाम जागेना. God said, first with me. देव म्हटला पहिला मी. Then afterwards he woke him up. मग देवाने आदामाला जाग केलं. God spoke with them every day. देव रोज त्यांच्याशी What बोलायचा. is it? हे काय आहे? If you follow the first chapter of Genesis and the second chapter of Genesis, you will come to know what God's plans are. तुम्ही उत्पत्तीचा पहिला आणि दुसरा अध्याय जर अनुकरणात आणलात तर तुम्हाला कळेल देवाच्या योजना काय आहेत. Praise God. आमेन. We belong to God. God belongs to us. आपण देवाचे आहोत, देव आपला आहे. He is my beloved. तो माझा प्रिय आहे, I am his beloved. मीही त्याचा प्रिय आहे. Amen. आमेन. And to belong to God to such an extent आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देवाच्या मालकीचं आपण होणं that he can use us to any level. की तो आपल्याला कुठल्याही स्तरापर्यंत वापरू शकेल, That should be our desire. अशी आपली इच्छा असायला हवी. Amen. आमेन. Deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला हाक मारतो. Deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला हाक मारतो. God is calling each one of us. देव आपल्याला प्रत्येकाला हाक मारत आहे. Each one of us. प्रत्येकाला हाक मारत आहे And he is saying, आणि म्हणत आहे, whom shall I send? मी कुणाला पाठवू? Say, whom shall I send? मी कुणाला पाठवू? Not just to do great, great works. फक्त महान 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 कार्य करायला नाही. Even to go to one person, he has to have trust in you. एखाद्या माणसाकडे जरी जायचं असेल तर त्या एकाकडे जाण्यास्तव देवाचा तुझ्यावर विश्वास पाहिजे की हा तिथं जाऊन त्याला सेवा देईल. Because he doesn't say, whom shall I send? But he also says, who shall go for me? तो फक्त एवढं म्हणत नाही की मी कुणाला पाठवू, तो असं म्हणतो माझ्यासाठी कोण जाईल. माझ्यासाठी कोण जाईल. Whose heart is beating after my heart? कुणाचं हृदय माझ्या हृदयासारखं धडधडत आहे. It's not just going anywhere and just telling about Jesus. कुठेही जाणं आणि येशूविषयी सांगणं असं नव्हे. Who will go for me? माझ्यासाठी कोण जाईल. Amen. आमेन. Show him that passion देवाला तो आवेश दाखवा and see what he can do through you. आणि पहा तुमच्याद्वारे देव काय काय करू शकेल. Every person in the Bible is an ordinary person. बायबल मधला प्रत्येक व्यक्ती साधा माणूस होता. Of those whom you read extraordinary works, they were all ordinary people. की ज्यांच्या विषयीनं आपण वाचतो की यांनी अलौकिक कार्य केलं आणि अलौकिक सेवा केली, ते होते साधी माणसं. Ordinary people, साधी माणसं, but passionate for God. पण देवासाठी Nothing else. आवेशी आणि दुसरं काही नाही. No boldness. धैर्य नाही. People say, oh, Paul was very bold. लोक म्हणतात पॉल खूप धैर्यवान होता. After he became born again, he lived a fearful life. नवीन जन्म झाल्यानंतर एक भीती, एक भय असलेलं जीवन जगायचा पॉल. He says, I am trembling. तो म्हणायचा मी लटपटतो, I fear. मी थरथरतो, मला भय It's all वाटतं. the grace of God, the strength of God that comes in you. ही सगळी देवाची कृपा, देवाची शक्ती तुमच्यात येत असते. Amen. आमेन. Praise the Lord. आमेन. And once you are committed to God, आणि एकदा का आपण देवाशी असे करारी झालो ना, you don't need to worry about your job, you don't need to worry about your promotion, you don't need to worry about where the food will come next. मग तुम्ही तुमची नोकरी, तुमची बढती, आता पुढचं जेवण माझं कुठून येणार, ह्या काळज्या करायची गरजच नाही. It will come. ते येणार. It will come. ते येणार. It will break all the natural order to come to you. सर्व नैसर्गिक क्रम तोडून तुझ्यापर्यंत येईल, पण येईल. Every blessing of God is supernatural. देवाचा प्रत्येक आशीर्वाद आहेच अलौकिक. It is beyond the natural. नैसर्गिक स्तरा पलीकडचा आहे. तो डोकं चालत नाही देवाने दिलेले आशीर्वाद पाहिल्यानंतर. Say. डोकं जाम होतं आणि असं वाटायला लागतं की हे कैसे वा. Say, all the bread and the fish that he gave them to the people, it's all divine. हे भाकर, हे मासे, जे सगळं त्याने वाढवून वाढवून लोकांना वाढलं, हे दैवी कामकाज आहे. Natural resources were not diminished. नैसर्गिक पुरवठे संपलेले नव्हते. God did not touch the natural resources to feed the 5,000. देवाने 5,000 लोकांना खायला घालायला नैसर्गिक पुरवठ्यांना मात्र हात लावला नाही. That tomorrow the world may say you gave freely from the natural resources. की उद्या उठून जग आणि जगातली माणसं म्हणावीत की काय त्या गावात जो पुरवठा करून ठेवला होता त्यातनं काढून तुम्ही 5,000 खायला घातलं. God brought it from heaven. तिथनं नाही, तुझ्या गावातनं नाही, माझ्या गावातनं आणलंय. Even the manna that fell for 40 years was not
the natural order. 40 वर्ष पडलेला माननाही त्यांच्या गावातला नव्हता, वरून आलेला होता. God did not touch the natural resources. देवाने नैसर्गिक पुरवठ्यांना, त्यांच्या भांडारांना, कोठारांना हातही लावला नाही. That silver that they found in the fish mouth was not of natural resources. मासाच्या तोंडात सापडलेली चांदी त्यांच्या भांडारातली नाही, वरून आलेली होती. All the blessings that a believer will receive is supernatural. बिलीवर माणसाला मिळणारे सगळे आशीर्वाद अलौकिक असतात. If it comes from the natural, that means there are no resources there. नैसर्गिक स्तरात आले तर म्हणायचं तिथं पुरवठा नाहीये. As it is, there are nothing. एक तर नाहीच आहे, There is no natural resource left now. एक तर नैसर्गिक पुरवठेच आता राहिलेले We are all नाही. fighting for the meager ones. आपण सगळे सगळ्यासाठी झगडतोय. Amen. आमेन. Trying our best. आणि प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न चाललेले आहेत. Because God said, cursed is the ground. कारण देव म्हणाला भूमी शापित आहे, By the sweat of your brow you shall earn your living. कपाळाचा घाम गाळून तू तुझी उपजीविका कमवशील. It is the survival of the fittest. म्हणजे कसं बस सगळ्यांचं निभावत आहे. It's a mad world we are living in. वेड्या झालेल्या जगात जगतोय आपण. Fighting for that one last crumb. त्या एका तुकड्यासाठी शेवटपर्यंत भांडणारे. And the resources are running out. आणि पुरवठे तर संपत चालले. Oil is running out. तेल संपत चाललं. Everything is running out. सगळं जगात संपत चाललं. In India it will be difficult also. भारतात पण अडचण होईल. It is said in another 7 years we'll be the most populated nation in the whole world. म्हटलेलं आहे आणि पुढच्या 7 वर्षामध्ये अख्ख्या जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आपला असेल. We'll defeat even China. चायनालाही आपण हरवणार आहोत लोकसंख्येत. You can imagine where there will be place and resources. मग कुठे जागा असणार आहे लोकांसाठी, पुरवठा कुठून येणार आहे लोकांना. People will be forced to come to Jesus. लोकांना बळजबरी नका होईना येशूकडे यावं हे लागेलच. They are better off आपण खूप बरे आहोत सर. trusting in the Lord. आपण खूप बरे आहोत प्रभूवर विश्वास ठेवणारे. Amen. Amen. Trusting in the Lord. प्रभूवर विश्वास ठेवत असणारे आपण खूप बरे म्हणायचे. For God it is not hard. देवाला काय अवघड नाहीये. He said, is anything too hard for me? देव म्हणालेला आहे खुद्द, मला काय अवघड आहे का. Is there anything too hard for me? देव म्हणालेला आहे मला काय अवघड आहे का. Sarah, why did you laugh? सारा का हसली, का ग हसली बाई. Don't laugh at God. हसू नको देवाला. Nothing is too hard for our Lord. देवाला काय अवघड नाही. God wants to see whether He is the only love of your life. देवाला पाहायचंय तुझ्या जीवनामध्ये तुझं प्रेम फक्त तोच आहे Say, का कोण आहे. a wife will always long that thing. My husband should be mine. बायकोला, I should be the only lover of his life. पत्नीला नेहमीच ही डिमांड आणि मागणी असणार आहे पत्नीची की माझा नवरा माझाच असायला हवा आणि माझंच फक्त त्याच्यावरती प्रेम. That's why God said, म्हणून ते बोलला I am a jealous God. मी ईर्ष्यावान देव आहे. What is the meaning of jealousy? देव काय बोलला, मी ईर्ष्यावान देव आहे. ईर्ष्या म्हणजे काय Possessive. की हक्क बजावणं. See, when the wives are jealous, always know they are possessive. बायकांना जेव्हा ईर्ष्या व्हायला लागते नवऱ्यांसंबंधीनं तेव्हा असं समजून घ्यायचं की त्या हक्क बजावतायत की नाही माझा आहे, हा माझा आहे. And there's nothing wrong. आणि त्यात काही चुकीचं God नाही. says, I am a jealous God. देव बोललाय मी ईर्ष्यावान देव आहे. God wants you only for Him. देवाची इच्छा आहे की तुम्ही फक्त त्याचेच असायला पाहिजे. Little left over, then you can give it to the world. मग उरलं सुरलेलं तुम्ही जगाला द्या. First me, God पहिला says. मी म्हणतो देव. God will seek out. देव शोधेल. David's in this church. या चर्च मध्ये पण दाविदांना येईल तो शोधायला. Beloved, लाडके, a man after my own heart. माझ्या हृदयामागचा माणूस. One day we will study about a man after our own heart. Why God said. असं का देव बोलला दाविदाविषयी की माझ्या हृदयामागचा माणूस आहे हा. He wants to see whether you're coming to Him for mean purposes or you're coming purely out of love. त्याला पाहायचं आहे तुम्ही त्याच्याकडे येताय ते काय स्वार्थी हेतून येताय की शुद्ध निखळ तुमचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून येताय हे त्याला पाहायचं आहे. Abraham said, अब्राहम बोलला we are going to the mountain to worship God. आपण डोंगरावर देवाची आराधना करायला चाललोय. See? He didn't tell his servants, God told me to kill my own son. त्यांना आपल्या चाकरांना काही बँड वाजवून सांगितलं नाही की देव बोललाय माझ्याशी, देव म्हणतोय माझा मुलगा त्याला हवाय, मी मुलाला मारायला चाललो. काय करायचं? काय करायचं, देव काय पण मागतो, कधी मागतो. तुमचं चांगलं जीवन आहे बाबा, तुमचं बरं आहे बाबा, आम्हाला काही मागतो. हो. काय करायचं? आम्ही सेवक म्हटलं की देव आम्हाला काही मागतो. असं सगळा बँड अब्रामांनी चाकरांशी वाजवला नाही. What he said? अब्राम काय बोलला, We are worshiping God. देवाची आराधना करून येतोय डोंगरावर. First love.
पहिलं प्रेम, First love. पहिलं प्रेम. Worship is what? Love. आराधना म्हणजे काय? प्रेम. We are going to worship. आम्ही आराधना करून आलो आता. How much God was pleased with Abraham. किती देव अब्रामावर खुश झाला माहितीये? That this fellow Abraham, की हा अब्राम, one son I gave him. एकच मुलगा मी त्याला दिलाय And I'm telling him to offer as a sacrifice. He's ready. आणि तो एकुलता एक मी त्याला म्हणतोय की माझ्यासाठी तू अर्पण म्हणून चढवून तयार झाला. Abraham ready. अब्राम तयार झाला Takes his son on the mountain. आणि घेऊन गेला मुलाला डोंगरावर. देव म्हटला असेल शाबास, मिनिस्टर हो येतो ऐसा, And नाही तर नाव ready आहे. to kill. आणि मारायलाही तयार. God said, I know now. मग देव म्हटलं आता Enough. कळलं, अब्रामा Don't कळलं, kill. Don't बस kill. नको मारू, कळलं मला, I know your love for me. मला कळलं तुझं माझ्यावरचं प्रेम. Love. प्रेम. Amen. आमेन. If you have a commitment issue, then you are not for God. कराराविषयीनं जर आपले काही इश्यू व्हायला लागले तर आपण देवाचे नाही. If somebody has an issue about the word commitment, then God knows then he will come to me only for some purposes. करार या शब्दावर जर कुणाचा वादिवाद व्हायला लागला तर मग देव म्हणतो मला कळलेलं आहे की हा काही फक्त हेतूनीच माझ्याकडे आलाय, बाकी For नाही. his needs he will come to me. हा गरजेसाठी माझ्याकडे येईल. Yes, we can come to him for our needs, but God wants commitment. आपण गरजेसाठी त्याच्याकडे येऊ शकतो, नाही असं नाही, पण देवाला करार हवाय आपल्याकडनं. Ready to do anything. काहीही करायला तयार, Ready to do anything. काहीही करायला तयार. Lord, here I am. I'm ready to do anything for you. प्रभू मी इथे आहे, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. Just see these boys and girls, they go out. The boy takes the girl out for a tea or coffee. He pays the bill. ही मुलं मुली पहा ना की जी बाहेर जातात, मुलगा मुलीला बाहेर घेऊन जातो, चहा का कॉफी पाजतो, त्याचं बिल तो भरतो And then he says, I will drive you home. आणि म्हणतो तुला मी घरी सोडतो चल. And then he stands out. बाहेर उभा राहतो नीट चाला. मी की व्यवस्थित पोच. ते लग्नानंतर असं होत नाही. लग्नानंतर गोष्ट वेगळी, But before that, त्याच्या आधी he stands. बाहेर उभा राहतो, काळजी आतमध्ये घेतो, गेले ना, गेली ना, पोचली ना नीट. Then that girl says, काय किती प्रेम आहे. मग मुलगी पण भाळते की वाह किती प्रेम आहे माझ्यावर. थांब, He takes responsibility. जबाबदारी घेतो. He takes responsibility. जबाबदारी घेतो ना तिची. Whatever commitment it is, but there is a commitment. जो काही करार असो, पण त्यात करार इन्व्हॉल्ड आहे सर. वो कमिटमेंट पे ही चलता है गाडी. He doesn't say, कॉफी पिला, चल बिल भर तो असं तुझं, मी म्हणतो माझं का भरणार. कॉफी पिया दोनों ने, तू तेरा भर मैं मेरा, हा तू तुझं भर मी माझं भरतो, असं म्हणतो का तो तिला? He didn't tell, no. I had only coffee, you had masala dosa, तो so असं you had म्हणतो to का pay your man. की मी फक्त कॉफी घेतली, तू मसाला डोसा खाल्ला, आता तू तुझं भर. No. नाही, He says, what do you want? तो विचारतो काय हवं तुला? And she says, I want biryani. ती म्हणते Okay. बिर्याणी. Biryani. ती म्हणते बिर्याणी. क्या करे अभी, आजकल की लड़कियां भी ऐसी है. And then he orders for himself tea because he knows the bill should not exceed certain. हा बिचारा चहा मागवतो. भी इसने बिरयानी मांगी, You are not having biryani. अपने पास तो इतना पैसा नहीं, तो अपन चाय पी ले लेंगे. You're not having biryani. No, I just had biryani at home. तू नाही बिर्याणी खा? नाही मी आत्ताच घरी खाऊन आलो. And when the bill comes, बिल आलं suddenly he takes it. की लगेच घेतो. She says, no, I will also pay. मग No, ती no, no. म्हणते, ती म्हणते मी पण देते. No, तो I will म्हणतो, pay. मी देतो. He pays. तो देतो. Then he looks at the waiter. मग Tip waiter कडे also बघ. somehow he puts टिप पण 50 देतो. rupees anyway. करता है बिचारा, भी क्या करे. And then he says, I will leave you now home. आणि मग म्हणतो चलो घरी सोडतो तुला. Then he takes on the motorbike, मोठ्या बाईकवर नेतो तिला. stands out. बाहेर उभा राहतो पोचल्यावर. She says, you can go. ती म्हणते तुम्ही जाऊ शकता, He says, तुझा no, no, I want you to see properly you go. व्यवस्थित घरी पोचलेली मला बघायचंय तुला. And then you SMS me that you really reached inside the house. टेक्स्ट करा घरात नीट पोचलीस ना. आता एवढं काय बाकी रे, बिल्डिंग पर्यंत आलीच आहे. टेक्स्ट कर पोचने के बाद. That is, I mean, a commitment. करार रहता है. When you love somebody, you do certain things. isn't it? कुणावर प्रेम बसलं की असल्या गोष्टी आपण करतो.
Because he sees what she wants, what her needs are. तिला काय हवंय, तिच्या गरजा काय आहेत तो बघतो. Because that is the next level to the love. कारण की तो प्रेमाचा पुढचा टप्पा आहे. See, love always gets into a next level, that is commitment. प्रेम नेहमी पुढच्या टप्प्याला जातच आणि प्रेमाचा पुढचा टप्पा आहे करार. And then it leads to marriage. आणि मग त्यातनं उत्पन्न होतो विवाह. Amen. आमेन. But then only friendship, 5 years, 10 years. पण नुसतं 5 वर्ष 10 वर्ष मैत्री मैत्री And he says, मैत्री I love you, I love you. आणि नुसतंच त्यांनी म्हणायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे. No. नाही नाही नाही. If you really love, then you should get married, because then that is commitment. खरोखर जर तुझं तिच्यावर प्रेम आहे तू लग्न करायला हवं, कारण की मग म्हणायचं की तू करार केलायस. Then her pain becomes your pain. आणि मग तिची वेदना तुझी वेदना होते. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Your joy is her joy is your joy. मग तुझा आनंद तिचा आनंद होतो, मग तिचा आनंद तुझा आनंद बनतो. Amen. आमेन. Then spending the resources on another person. आणि मग आणि कोणावर तरी आपण आपले पुरवठे खर्च करतो. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Second point. दुसरा मुद्दा, The higher level of commitment. कराराचा उच्च टप्पा The किंवा higher level. कराराचं उच्च स्तर. I already gave a little bit of this in the first point, but I will just add it more. पहिल्या मुद्द्यामध्ये थोडीशी झलक या मुद्द्याची पण मी दिलेली आहे, पण जरा त्यात अजून भर घालतो. दुसरा मुद्दा कराराचं उच्च स्तर. As I have seen life, जसं आता मी जीवन पाहिलंय, I came to this understanding जीवन बघितल्यानंतर मी या समजुतीला आता येऊन ठेपलोय that there are even levels of commitment. की कराराची ही स्तर असतात. When you reach a higher level of commitment, कराराच्या उच्च स्तरावर जर आपण गेलो I have seen God moving freely. तर मी पाहतो, माझ्या लक्षात येतं की In our देव अगदी आपल्या जीवनात मोकळेपणाने वाहत असतो. Not that He takes over your free will completely, but moving within your free wills, He takes more authority over your life. असं काही नाही की देव त्याला आपली सगळी स्वेच्छा काढून घेतो. आपल्याला आपल्या स्वेच्छेची मर्यादा दिलेली असते, पण त्यात देव संपूर्ण आपल्या जीवनाचा ताबा घेऊन वाहतो. See, every one of us has a free will. आपल्याला प्रत्येकाला स्वेच्छा आहे, But when you are committed to God, पण जेव्हा आपण देवाशी करारी असतो He takes that benefit by coming in your life and even guiding your life. त्याला देव काय करतो, त्याचा लाभ घेऊन, कारण देव बघतो की हा माझ्याशी करारी अगदी करारी आहे, मग त्याचा देव लाभ घेतो आणि आपल्या जीवनामध्ये येऊन सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सहाय्य करतो. Amen. आमेन. And he starts dictating in your life. आणि जीवनामध्ये आपल्यावरती एक हुकूम करू लागतो. See? And not breaking you completely from your free will, आणि पूर्णपणे तुला तुझ्या स्वेच्छेकडनं तोडत नाही, but He wants to check up to what level your dedication is towards Him. पण देवाला तपासायचं असतं की तुझं त्याला केलेलं समर्पण आणि करार कुठल्या स्तरापर्यंतच आहे. Because there are certain times you say, no Lord, you cannot interfere in this area. कारण कधी कधी आपण काही गोष्टींमध्ये कसं म्हणून जातो लगेच की देव बाप्पा या गोष्टींमध्ये तू नाही यायचं. See? Like sometimes, a child also says, Daddy, this much you don't interfere in this thing. जसं कधी कधी मुलंही घरामध्ये म्हणतात की डॅडी एवढं ठीक आहे, पण ह्याच्या पलीकडे या सगळ्यात तुम्ही नाही यायचं. Mummy, not so much. मम्मी एवढं नाही Don't पडायचं, interfere in this matter. या मॅटर मध्ये या गोष्टीमध्ये मम्मी डॅडी तुम्ही पडू नका. So the mother says, that means I have not got so much liberty on her. मग मम्मी म्हणते की मला एवढी मोकळीकता आता तिच्या जीवनात राहिली नाही. See? So we know, no, they are still independent. मग आपल्याला कळतं की नाही ते स्वतंत्र आहे, मुलं असली तरी स्वतंत्र आहे. I don't have that much hand over her life. आता तेवढा हात माझा तिच्या जीवनावरती पकड घालून बसू शकणार नाही, कारण काही केला आपली मुलं असली तरी ती स्वतंत्र आहेत. See? But with God, पण देवाबरोबर if He wants to check your dedication to Him, जर देवाला तपासायचं असेल की तुझा करार आणि समर्पण त्याच्याशी कुठल्या स्तरावरचा आहे, He tells you to do this. देव तुला हे करायला सांगेल हे पण कर, तेही ते कर, पण कर. Don't do this. Don't do that. ते करू नको. You feel as though that He is interfering in your life, but He is checking on your आणि dedication. मग आपल्याला असं वाटायला लागतं की तो आपल्या जीवनामध्ये खूपच मध्ये सारखा येत आहे, पण तसं नव्हे, तो तुला पारखतोय, तपासतोय. See, he wants to take an extra liberty over your life. त्याला तुझ्या जीवनावर ती जास्तीची मोकळीकता घ्यायची See, आहे. now we know the Holy Spirit is in us. आपल्याला माहितीये पवित्र आत्मा आपल्यात आहे. See, Huh? He is in us. पवित्र आत्मा आपल्यामध्ये But आहे. are we completely in His hands? आपण पूर्णपणे त्याच्या हातात आहोत का, प्रश्न हा आहे. That is important. हे महत्वाचं आहे. पवित्र आत्मा आपल्यात आहे, पण आपण पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या हातात आहोत का, हा प्रश्न आहे.
We all have the Holy Spirit. सगळ्यांमध्येच आपल्याकडे पवित्र Jesus is in आत्मा our आहे. hearts. येशू आपल्या हृदयात आहे. But are we in His hands? आपण त्याच्या हातात आहोत का? There lies your commitment. तिथं तुमचा करार दिसून येईल. Paul says, love that constraineth me. पॉल म्हणतो प्रेम जे मला गळ घालतं. That means God is constraining me. याचा अर्थ देव मला गळ घालत आहे. He is telling me, He is pushing me. देव मला सांगत आहे, देव मला ढकलत आहे. And I have given Him liberty to take over my life. आणि मी देवाला मोकळीकता दिलेली आहे की माझ्या जीवनाचा पूर्ण ताबा तू घे. And this kind of liberty He may not take with others. आणि इतरांच्या जीवनात अशा पद्धतीची मोकळीकता देव कदाचित घेणार नाही. Because some will not stand God then at कारण की all. मग काहींना अजिबातच देव खपायचा नाही. But people like Paul, पण पॉल सारखी माणसं they will stand it. त्यांना ते चालतं, आवडतं. Why Paul was the most persecuted more than other apostles? का इतर प्रेषितांपेक्षा सगळ्यात जास्त छळ पॉलचा झाला? That much liberty God had over his life. तेवढी मोकळीकता पॉलच्या जीवनावर देवाला तेवढा ताबा मिळालेला. That God knew that even if I allow him to go through some sufferings, he will still stand for me. की देवाला कळलेलं होतं की ह्या पॉलला जरी मी काही त्रासांमधनं छळांमधनं जाऊ दिलं तरी हा पळून जाणार नाहीये, हा माझ्यासाठी उभा राहणार आहे. Where are others, if I had done that, he would run away. आणि इतरांशी जर मी असं केलं असतं काही इतर लोकांशी तर ते पळून गेले असते, पण हा नाही, हा पळून जाणाऱ्यांमधला नाहीये. याला त्रास छळ झाले तरी माझ्यासाठी उभा राहणार आहे. Now, but why will he allow him to go through sufferings? पण मग का त्रासांमधून तो त्याला जाऊ देणार? Because through sufferings you are really made for God. कारण त्रासांमधून छळांमधून जाऊनच आपण देवासाठी घडतो. God wants the total of your life. देवाला तुझं संपूर्ण जीवन हवंय, Total. संपूर्ण. If he says go, he wants you to go. जर तो म्हणाला जा तर त्याची इच्छा हीच आहे की तू जावं. If he wants you to sit, if he says sit, you have to sit. तो म्हणाला बस तर त्याची इच्छा हीच की तू बस. But in that he does not rob away your free will, पण त्यामध्ये तो आपली स्वेच्छा चोरून घेत नाही, but majority of his work he can get through you. पण जास्तीत जास्त त्याचं काम तो तुझ्याकडनं करून घेऊ शकतो. So there is a place in commitment तर करारात एक जागा आहे where sometimes God becomes harsh with you more than others. जिथे कधी कधी देव तुझ्याशी इतरांपेक्षा जास्त कडक वागेल. Sometimes he becomes more harsh with you. कधी कधी देव तुझ्याशी कडक वागेल इतरांपेक्षाही, Or he takes you for granted. किंवा तुला गृहीत धरेल. Like if you are close friends. की समजा आपण जवळचे मित्र आहोत. I had my friend घनिष्ठ मैत्री आहे. many years back. खूप वर्षांपूर्वी माझा एक मित्र होता, He was very close to me. फार माझा जवळचा One day I just told him, जिगरी दोस्त. एके दिवशी मी त्याला म्हणालो give your bank book. तुझं बँक बुक दे ना Give me मला. your check book. चेक दे, चेकबुक दे, बँक बुक दे. He says, why? म्हणजे पासबुक दे, चेकबुक दे. तर ते म्हटले का? I said, just give me your checkbook. म्हटलं दे. He gave me the checkbook. त्याने दिलं मला. That day I needed some 70,000 असं. 70,000 something. Don't remember. 70,000 रुपये त्या दिवशी मला हवे होते. That was way back, about 20 years plus years. म्हणजे 20-22 वर्ष झाली या गोष्टीला. I wrote 70,000 because I wanted it for some church work. मी चेकवर लिहून टाकलं त्याच्या माझा जिगरी दोस्त ना, चेक काढलं त्याचा, चेकबुक काढलं, चेकवर लिहून टाकलं 70,000 रुपये. No, I didn't write the amount. रक्कम लिहिली नाही मी. I just said sign it. मी फक्त त्याला म्हटलो सही कर. You have money in your bank? अकाउंटला पैसा आहे ना He तुझ्या? said yes. तो म्हणला आहे. I said just sign it म्हटलं सही कर and you take me. आणि घेऊन चल मला. And so he took me in the car त्याने मला गाडीत नेलं and then I asked wherever I had to give the money. आणि मग मी विचारलं जिथे कुठे मला चर्चसाठीच तो पैसा द्यायचा होता. I wrote that amount and gave that check. आणि जी काय रक्कम होती ती लिहिली आणि चेक दिला. He didn't even ask त्यांनी anything. मला विचारलं, काही विचारलं नाही त्यांनी मला. Later on I gave him back. मागावून ते पैसे मी त्याला परत केले. What is it? हे काय? You take liberty when there is a sort of commitment. करार असला ना की त्या करारात आपण थोडी मोकळीकता घेतो, आझादी घेतो You थोडी. take some people for granted. You know that he will not get offended. आणि काही लोकांना आपण गृहीत धरतो का? कारण आपल्याला माहिती असतं की ह्यांना वाईट वाटणार नाहीये. See? And so God wants that kind of trust. देवाला अशा पद्धतीचा विश्वास हवाय That if I send him, की मी जे याला पाठवलं he will get whipped, but he will stand for me. फटके खाईल पण माझ्यासाठी उभा राहील. Otherwise, if I send this fellow, he will get whipped and he will say Jesus is not Lord. He will run away also. नाही तर ह्याला पाठवलं तर हा फटके खाईल आणि तिथंच म्हणून येईल की येशू प्रभू नाहीये. See? You want to send somebody who through sufferings also will stand for you. आपल्याला असा कोणीतरी हवा आहे,
अशा कुणाची तरी गरज आहे ते त्रासांमध्येही साथ देईल. Sometimes कधी कधी he may not force on you. तुम्हाला तो बळजबरी करणार नाही. There is a place in commitment करारात एक जागा असते where at times God will not force you, जिथे कधी कधी देव तुम्हाला बळजबरी करणार नाही, but he will watch you पण बघेल. as you are going and doing his work day in and day out. जसं तुम्ही रोज जाऊन त्याचं कार्य करताय, रोज करताय, And he doesn't have to even see, आणि त्याला पाहायची गरज नाही, because he knows this fellow is committed to me. He will do my work only. कारण देवाला माहिती पडलेलं असतं की हा माझ्याशी करारी आहे, हा माझंच काम करणार आहे. Are you understanding? कळतं का? That kind of trust God needs from each one of us. अशा पद्धतीचा विश्वास देवाला आपल्या प्रत्येकाकडनं हवा आहे. Otherwise, नाहीतर do this work. हे काम कर, Then after 10 minutes, did you do this work? 10 मिनिटांनी केलं का रे, After 10 minutes, और 10 मिनट किया क्या रे, किधर तक गया? किधर? हो गया. And finally, that fellow says, "No, I will just go. I was just thinking of going." आणि मग शेवटी तो उतरतो, नाही अभी जाने ही वाला था, फिर अब तक क्या किया. Then after 10 minutes, did you go? No, I just opened गया? my dabba and I'm eating my food now. After that, I will go. आता लंच टाइम झाला ना, थोडं जेवून जातो. Then after 10 minutes, did you go? 10 मिनिटांनी गेला. No, then my wife came. She said, buy vegetables. So I'll just go after नाही that. मिसेस आली ना, म्हटली भाजी घेऊन या, तर ते करून जातो. I mean, what will you say then? मग काय म्हणायचं असल्यांना? You'll say, I'll take a bachelor who doesn't have any associates, anybody around him. मग असं म्हणायला लागतं, मी ब्रह्मचारीच घेतो एखादा की ज्याला धागेदोरेच नाहीत काही. Are you understanding? कळतं का? Commitment. असं नाही, करार. That's why there are some people who don't get married also. म्हणून मग काही जण लग्नही करत नाहीत I don't want to get married. की नाही करायचं मला Fully लग्न. committed to my God. पूर्ण माझ्या देवाला मी करारी आहे, मला लग्न करायचं नाही. Yes, there are people like that. आहेत ना अशी माणसं. And there are people who have families, but still they have set their priorities right. आणि अशीही माणसं आहेत की ज्यांचा विवाह झालाय, ज्यांना परिवार आहेत, पण त्यांनी प्राधान्य अगदी बरोबर ठेवलेली आहेत. First is my God. पहिलं माझा देव. See? Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय चालू ठेव. Always say yes to God. नेहमी देवाला होकार द्या. Never questioning God. देवाला कधी प्रश्न विचारू नका. The day you question God, how much will it cost me? You are defeated that day. ज्या दिवशी तुम्ही देवाला हा प्रश्न विचाराल की मला ह्या विषयीनं किती किंमत मोजावी लागणार आहे, त्या दिवसापासून तुम्ही पराजयी. Whatever the cost. किंमत काहीही मोजायला लागू. Lord, प्रभू you tell me. तू मला सांग. That should be attitude. अशी आपली वृत्ती पाहिजे. As long as there is life in me, जोवर माझ्यामध्ये जीव आहे, I'll do my best. मला जमेल तेवढं मी उत्तम I करीन. will try my best. मी प्रयत्न करीन, उत्तम असे प्रयत्न करीन. I'm not saying it will be best, मी असं म्हणत नाहीये की माझंच केलेलं उत्तम असेल, but I will try my best पण मी उत्तम प्रयत्न करीन, as much as I can. जेवढं मला जमेल तेवढं. Rabba shakara bara manthala rabba kara. खराबा शंतो, Ir mantholo robo ko rabba बाबा shakara बाबा bara. खराबा शखराबा Viva kara bara 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 bara. बीरा बाबा बा. Whom shall I send? कुणाला पाठवू मी? Who will go for me? कोण माझ्यासाठी जाईल? Ramanthala रबा rabba खराबा शंतो, रबा बाबा Ramanthala rabba rabba kara. मा खरामा संतो तो खरोबा शखरा Ribikira bara bara bara. बीरा बाबा. He who has put his hand on the plow should never turn back. ज्यांनी नांगराला हात लावलाय त्याने कधीही मागे वळायचं नाही. Never. कधीही नाही. Never renounce Jesus. कधीही येशूला नाकारू नका. Never be bitter with Jesus. कधी येशूशी कडूपण घेऊ नका. Live for him till the very end. शेवटपर्यंत येशूसाठी जगा. That is life. त्याला जीवन म्हणतात. Otherwise, everything is existence. नाही तर बाकी सगळं अस्तित्वात आहे. बास It's only existing. आहे अस्तित्वात. जीवन नाहीये, आहे अस्तित्वात. Jesus is life. येशू जीवन आहे. Life. जीवन. Rabanthala rabba shakara bara manthala. सुंदर करो बासिकरा बाशाकरा. He gave meaning to my life. त्याने माझ्या जीवनाला अर्थ दिला. I had no dream, I had no vision, I had no passion. माझ्याकडे काही स्वप्न नव्हती, दृष्टांत नव्हते, आवेश नव्हता. When I was in the world, I had no dream, जेव्हा मी जगात होतो मला तर काही स्वप्न नव्हती, no passion. काही आवेश No नव्हता, zeal. काही आवेश नाही, झील नाही, काही नाही.
After coming to the Lord, प्रभूकडे आल्यावर I have meaning for my life. माझ्या जगण्याला अर्थ आलाय, I have a purpose in my life. माझ्या जीवनाला संकल्प I have आहे, a goal in my life. माझ्या जीवनात आता ध्येय आहे. Ramantala Rabakaraba Shakarabara. I wasted the first 27 years of my life. माझ्या आयुष्याची पहिली 27 वर्ष मी वाया घालवली. 26 years of my life I wasted. आयुष्याची पहिली 26 वर्ष मी वाया घालवलेली आहेत. Nobody told me about Jesus. कुणी मला येशूविषयी सांगितलं नाही. The glories of Jesus. Nobody येशूतलं shared. वैभव कोणी मला सांगितलं नाही. Nor my church, nor anybody. माझ्या तेव्हाच्या चर्चनी नाही, कोणी नाही, Nobody. कोणी नाही. How many years we waste like this? किती वर्ष आपली अशी वाया जातात. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Father, for saving us. आम्हाला तारलंस म्हणून धन्यवाद. Thank you, God. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Father. You are first in our life. तू आमच्या जीवनात प्रथम आहेस प्रभू. You are first, oh God. We worship you. आम्ही तुझी आराधना, We love you. आम्ही तुझ्यावर प्रेम We करतो. glorify your name. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. Just lift up holy hands and worship Him. केवळ पवित्र हात वर करून त्याची आराधना करा. Just say, फक्त म्हणा, Lord, I love you, Father. प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. I love you. मी तुझ्यावर प्रेम करतो. Love you, Lord. तुझ्यावर प्रेम आहे For माझं. who you are and what you are. तू कोण आहेस, तू जे आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. Love you, my Master. तुझ्यावर प्रेम आहे माझ्या धन्या. Thank you, Lord. धन्यवाद. Father, I pray. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो. Bless my disciples this evening. माझ्या शिष्यांना आज सायंकाळी आशीर्वादित कर. Bless them त्यांना आशीर्वादित as they recommit their life to you. जसं ते आपल्या जीवनाचं पुनर्समर्पण तुला करतील As they open themselves up to you. आणि तुझ्यासाठी स्वतःला उघडतील. Take over the territory. तू त्यांच्या हद्दीत ये, त्यांचा ताबा घे. Take over our lives. आमच्या जीवनाचा ताबा घे. Take over their lives. त्यांच्या जीवनाचा ताबा घे Dictate to them. आणि त्यांना हुकूम सोड. They are yours, Lord. ते तुझे आहेत प्रभू. Otherwise, they wouldn't come for a Monday discipleship. नाहीतर ते सोमवारच्या शिष्य सभेला येणारच नाही. They love you, O God. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे They प्रभू. want to know more of you, Lord. त्यांना अजून तुझ्या विषयीनं जाणून घ्यायचं आहे. More of Jesus. अजून येशू हवाय त्यांना. More of Jesus. अजून येशू हवाय त्यांना. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे प्रभू. Those who need healing, heal them, Lord. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे प्रभू. Every deepest desire they have, you fulfill it, त्यांची Master. प्रत्येक मनोकामना तू पूर्ण कर प्रभू. Let them know त्यांना कळू दे, you are a God who answers our prayers. आमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा तू देव आहेस. Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. As they are seeking you, जसं ते तुला शोधतायत you bless them. तू त्यांना आशीर्वाद दे. Let them live a victorious life. एक विजयी जीवन त्यांना And जगता an येऊ दे. overcoming life. एक मात करणारं जीवन त्यांना जगता येऊ दे. Ramantalaraba shakaraba. Let your strength flow into them now. तुझी शक्ती त्यांच्यामध्ये आता वाहू Let दे. your grace come abundantly upon their lives. तुझी कृपा विपुलतेनं त्यांच्या जीवनावर येऊ दे. Satisfy them. त्यांना तृप्त कर. Let every fear vanish from their lives. त्यांच्या जीवनातून सर्व भय निघून जाऊ दे. Every doubt, let it go out of their lives. सर्व शंका त्यांच्या जीवनातून निघून जाऊ दे. Let them be bold Christians, त्यांना एक धैर्यवान आणि धाडसी ख्रिस्ती कर. believing विश्वास ठेवणारे that everything will fall proper in our lives. की सर्व काही आमच्या जीवनामध्ये यथायोग्य रीतीनं होईल. Yes, this is going to happen to you. होय, तुमच्या जीवनात असं होणार आहे. Everything will just fall into place. सर्व काही जागच्या जागी पडावं तसं पडेल. You will be shocked at the way God will help you. ज्या रीतीनं देव तुम्हाला सहाय्य करेल ते बघून तुम्हाला स्वतःला आश्चर्याचा Yes. धक्का बसेल. Every moment of your life He will help you. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला तो तुम्हाला सहाय्य करेल. You don't faint. You don't give up. तुम्ही थकू नका, तुम्ही हरू नका, You don't blame God. तुम्ही देवाला दोष देऊ नका. Hope in God. देवावर आशा ठेवा. Our hope is not like the world. आपली आशा जगातल्या लोकांसारखी नाही. Our hope is in something that has to come to pass. आपली आशा अशा कशावर तरी आहे
की जे घडणारच घडायलाच हवं, It has to come to pass. घडायलाच हवं. That's why it's called a living hope. म्हणून त्याला जिवंत आशा म्हणतात. It's called a living hope. म्हणून त्याला जिवंत आशा म्हणतात. Hope in God, hope on God, keep on hoping. देवावर आशा ठेवा, देवात आशा ठेवा, आशा ठेवत राहा. It will happen. होईल. What has not happened will happen. जे आजवर झालं नाही ते होईल. This is the promise of God from this stage to you. या वेदीवरनं देवानी तुम्हाला दिलेलं हे वचन आहे. Thank you, Father. Thank धन्यवाद you, देवबापा. Lord. In धन्यवाद. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise God.